एकविराई मित्रांनो, आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील आगवण पंचारी येथे एकविराईचा भव्य पालखी सोहळा होणार आहे। हा फक्त उत्सव नाही तर भक्ती, परंपरा आणि विश्वासाची जिवंत कहाणी आहे। पण आजची सकाळ वेगळी आहे। आज प्रत्येकाच्या मनात एक उत्साह आहे। आई येणार आहे, रांगोळ्या काढल्या जातात, फुलांचा सुगंध दरवळतो, लहान मुलं आनंदाने धावत आहेत आणि मोठ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे। ही आहे ती जागा जिथे लोक आपले दुःख विसरतात। एकविराई समोर उभं राहिल्यावर डोळ्यातून आपोआप अश्रू येतात। असं सांगितलं जातं की कारल्याची एकविराई एका साध्या भक्ताच्या हाकेला उत्तर देत तिने आपलं स्थान सोडलं। तो भक्त श्रीमंत नव्हता, पण त्याची श्रद्धा खूप श्रीमंत होती। रोज ती आईला हाक मारायची, आई एकदा माझ्याकडे ये। आणि एक दिवस आईने त्याची हाक ऐकली। ती त्याच्या साध्या भक्तीला पावली आणि आगवण पंचारी येथे प्रकट झाली। ही कथा फक्त एक गोष्ट नाही तर श्रद्धेची ताकद आहे। निघून जाईल का कधीतरी, मला अशी ना माहित होते आई माझ्या बरोबरच येईल संगतीला, असं कधीच नाही माहित होतं। आता संगतीलाच आली ना, वारा पण सुटत, मंदिर पण तयार झाला तर वारा सुटत नाही। आई सांगते मंदिर तयार झाला तर मी वारा सोडेल, म्हणजे निघून जाईल जांगास, तरी निघत नाही तर दुसरं मी काय करू मला सांग। एक मिनिट पण तुमच्यासारखीच आहेत ना। आई सांगत होती ना तुम्हाला पण मंदिर झाला तयार तर मी वारा सोडून देईन, येईन माझ्या लेकरीच्या अंगावर, सांगते नाही तरी सोडत नाही। पायरी एक एक चरताना नाव तुझं ओठाना, नाय सुद्ध मन कन्नाची भरले रूप तुझं डोळ्यानं। आई लो पायाशी आई तुझे घे मना पदरान गा, घे मना पदरान। एकविराई म्हणजे कोण? हिला सगळे आई का म्हणतात? आणि आज ही एवढी गर्दी कशाची? निर्बंध आले किती तरी सोहळा तुझा थाटातच पार पाडला। उरला गुलाल आकाशी, आई डोंगर तुझा बँड बाजा निधनातला। वाट पाहीन वर्षभर मावले, मी पुन्हा तुझ्या डोंगरावर येईन। तू परत पालखीन बसून मिरवशील, मी पुन्हा तुला बघायला येईन, मी पुन्हा तुला बघायला येईन। चला चला तिला बघाया चला, चला चला तिला बघाया चला, आई माझी फुलांनी सजली गो। आर मिरवत पालखीत चालली गो, मीरा माऊली गो, मिरवत पालखीत चालली गो, मीरा माऊली गो।
आई कुठे दूर नाही, ती आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. जर तुमच्याकडे श्रद्धा असेल तर आई नक्की ऐकते. एकदा तरी या आणि हा अनुभव घ्या. बोईसर, आगवण, पंचारी. जय एकवीर आई.